एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली आणि एका बाईची पोरगी पहिल्यांदा माहेरातून सासरला नांदायला निघाली. जाणकार मंडळी आहे. पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली आणि महाराजाची अंत्ययात्रा आडवी आली. आणि ह्या बाईच्या मनात आलं, म्हणे माय, या महाराजाला आजच मरायचं होतं का? पहिल्यांदा पोरगी नांदायला चालली आणि ह्या महाराजाची अंत्ययात्रा आडवी आली. अशी म्हणून गेली ती. महाराज एकनाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले, बाई तुझ्या पोरीला आज जाऊ दे ना, मी उद्या जाईन. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे का? बर, ते उठून बसल्यावर मिटकरीच्या म्हणण्याप्रमाणे बावळट, बरोबर आहे ना? असं होतंय का? पण ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का? ह्या बायां रडताना म्हणतात, एकदा मायाकळ डोळ्यानं पहा. आणि त्यानं खरंच पाहिल्यावर तू हे लागतील आणि त्याचे उघडतील. तुम्ही काय एवढं सोपं समजायले का? ते एवढी सोपी गोष्ट आहे का ती? असं उठून बसणं अजिबात नाही महाराज. दुसऱ्यांदा अंत्ययात्रा चालली, खांदेकऱ्याची चर्चा. असं उठून बसणं शक्य नाही ना. माणसाला सांगितलं तरी भीती वाटते. आमच्या गावात एकाला सांगितलं, गावातल्या मशानभूमीत भूते. आपले राधेश्यामबुवा गावातल्या मशानभूमीत भूते म्हणे. आणि नेमकं पोरग बिमार पडलं त्याचं, आणि जायचा रस्ता मशानभूमी जवळूनच. आणि त्याला तर आठवायला गावाच्या मशानभूमीत भूते म्हणे. काय करावं म्हणे. ते लेकरू तापीन फन फन करायला ना, ते रडायला लागलं. दवाखान्यात जावं तर ती भूताची भीती वाटायली. पण त्यानं आपलं लेकरासाठी झाला तयार. हातात बॅटरी घेतली, पोराला बोटाला धरलं आणि निघला तिथून. आणि नेमकं मशानभूमीजवळ गेल्यावर तिकून एक माणूस कंदील घेऊन आला आणि दोघाची भेट झाली मशानभूमीजवळ. आणि हे इकून जाणार पोराला घेऊन त्या तिकून येणाऱ्याला म्हणे, का हो म्हणे, काय आपल्या गावातले लोक म्हणतात म्हणे बा या मशानभूमीत भूत आहे म्हणून, तुम्ही पाहिलं का? ते म्हणे, भे आपल्याला काय भेटलं नाही, आपण काय पाहिलं नाही म्हणे, आपल्याला मरूनच 15 दिवस झाले. जे जागे त्याला कळल, बाकीच्या परसाद घेतल्याशिवाय जाऊ नका. आता ही एवढी सोपी गोष्ट आहे का महाराज? त्याचं काय झालं असं तुम्ही सांगा. आता हे सोपं नाही ना. विठाला हे साधू संतांच्या जीवनात घडलं. दुसऱ्यांदा खांदेकऱ्याची चर्चा झाली. ऐका बरं, हे जे लोक आहेत ना, यांना ऐकलेलं वाचलेलं आहे. दुसऱ्यांदा एकनाथ महाराजांची चर्चा निघाली अंत्ययात्रा आणि खांदेकरी एकमेकाला बोलू लागले. पा एवढा नामवंत महाराज, पण शेवटी भावकीच्याच खांद्यावर जावं लागलं का नाही? भावकी म्हणजे अवघड काम. कळलं तुम्हाला? जिवंतपणी जगू देत नाही आणि मेल्यावर त्याच्याशिवाय जाता येत नाही. बरोबर आहे ना? म्हणजे एवढा नामवंत महाराज, पण शेवटी आपल्या खांद्यावर जावं लागलं का नाही? नाथ महाराज पुन्हा तिरडीवर उठून बसले आणि त्याला म्हणले, ठेवा खाली, तुमच्या खांद्याची गरज नाही मला. आणि तिसऱ्यांदा जलसमाधी घेतली. कळलं माझं बोलणं? याला म्हणतात काळावर विजय. येतो जातो आम्ही देवाच्या सांगात, किंवा आपुलिया इच्छा करू गदारोळ, भोगू सर्व काळ सर्व सुख. अरे आम्ही आमच्या इच्छेने येतो ना आमच्या इच्छेने जातो. काळाची हिंमत आहे का आमच्यावर चाल करण्याची? सोपं नाही येते. महाराज म्हणले, कळी काळ पाया पडे, ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. कळलं महाराज? लक्ष द्या माझ्याकडे बघा. पुन्हा एक उदाहरण सांगतो. सोपान काका, निवृत्तीनाथ, माऊली, मुक्ताबाई पैठणवरून नेवाशाकडे जात असताना त्या रस्त्यानं चालले की लोक दर्शनाला आडवी यायची. आज जसं मी ज्या ज्या रस्त्यानं चाललो त्या त्या रस्त्यावर लोकांनी माझे वाढदिवस केले बरं का. आता मला दुपारी कथा होती, संध्याकाळचं कीर्तन, मग वेळ कुठं होता. सकाळी घरी काही आले, पटकन तो घरचा झाला की रस्त्यानं 2-4 ठिकाणी झाला. आमचे नरेंद्र भाऊनही तयारी करून ठेवली वाशिमला, पण त्यांना म्हणलं तुम्हीच इकडे या. आता वेळ नाही. अजून 2 ठिकाणी येतं. इथून पुन्हा साखऱ्यात जायचं आणि पुन्हा पुरुषोत्तम महाराज आणि ते मालेगावात थांबले, तिथं जायचं. मग अजून 2-3 ठिकाणी. आणि नाही म्हणता येत नाही भाऊ, एवढं लोक कोण बोलवायला तयार आहे? एवढं प्रेम असतं म्हणून आपल्यालाही तेवढं करावं लागतं. लक्षात ठेवा बरं का. मग जाईल तिथे लोक उभे राहिले ना रस्त्याने. तसं माऊली, लक्ष द्या माझ्या, माऊली, सोपान काका, निवृत्तीनाथ, मुक्ताबाई ज्या रस्त्यानं चालली ना, त्या रस्त्यावर लोक आडवी यायची आणि माऊलींचं दर्शन घ्यायचे, निवृत्तीनाथांचं दर्शन घ्यायचे.
आलेल्या लोकांना माऊलींना आशीर्वाद द्यायचा. पुरुषांनी दर्शन घेतलं का आयुष्यमान भव, आणि महिलेनी दर्शन घेतलं का सौभाग्यवती भव. बाईच्या जीवनातला सगळ्यात मोठा आशीर्वाद आहे सौभाग्यवती भव. लक्ष देऊ नाही का? सगळ्यात मोठा आशीर्वाद कोणता असेल तर सौभाग्यवती भव. एका महिलेला आशीर्वाद दिला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू आले. सौभाग्यवती भव म्हटले माऊली आणि डोळ्यातून अश्रू आले. माऊलीने विचारलं रडायला काय झालं? म्हणजे महाराज तुम्ही मला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, पण तो या जन्माचा का पुढच्या जन्माचा? म्हणले म्हणजे तुम्ही मला आशीर्वाद दिला सौभाग्यवती भव, पण ही समोर जाणारी अंत्ययात्रा माझ्याच नवऱ्याची आहे. काय प्रसंग आला असेल जीवनात बोला, सोपं आहे. माऊली म्हणले माझ्या तोंडातून गेलेला शब्द खोटा होणार नाही. माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. माझ्या तोंडातून गेलं ना ते शब्द, ते खोटं होणार नाही. काय नाव आहे? अहो म्हणले मी पण खोटं बोलत नाही महाराज, ही समोर जाणारी अंत्ययात्रा माझ्या नवऱ्याची आहे. आणि काय नाव आहे नवऱ्याचं? म्हणले सच्चिदानंद. माऊली म्हणले सच्चिदानंद आहे, मरण कसं काय? गेले त्या प्रेताजवळ म्हणले सच्चिदानंदा उठा, आणि ते उठून बसलं प्रेत. मेले माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविल, मेले माणूस जित उठविल. वेळ काळा ते ग्रासील, वेळ काळा ते ग्रासील. वासुदेव बोलो बोलो, कैसा वासुदेव बोलो बोलो, कैसा वासुदेव बोलो बोलो, कैसा वासुदेव बोलो बोलो. माणूस जित उठविल, वेळ काळा ते ग्रासील. कैसा वासुदेव बोलतो बोल. प्रमाणे त्यांना ऐका बरं, माऊलीने त्यांना जिवंत केलं आणि ज्ञानेश्वरीचा लेखक त्यांना बनवलं. ज्ञानेश्वरी सांगितली माऊलीनी, पण लिहिली कोणी? सच्चिदानंद बाबा आदरू लेखकू झाला. अरे मेलेल्या माणसानं जिवंत होऊन ज्ञानेश्वरी लिहिली, जिवंत माणसानं वाचल्यावर उद्धार होणार नाही का? जिवंत माणसानं वाचल्यावर उद्धार होणार नाही? मला एक म्हणे हे पारायण 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 किती दिवस करायचं? म्हणलं जोपर्यंत माणूस नारायण होत नाही तोपर्यंत पारायण करायचं. लक्षात आलं? कीर्तन किती दिवस? होय अंग हरिरूप, कीर्तन चांग, कीर्तन चांग, आणि होय अंग 35 वर्ष झाले ना, आता किती दिवस अंग हरिरूप होत नाही तोपर्यंत. भागवत कथा किती दिवस? सदाशिव्या सदाशिव्या श्रीमद भागवती कथा. निगमकल्पतरोर्गलितं फलं शुकमुखाद अमृत द्रव संयुतं पिबत भागवतं रसम आलयं मुहुरहु रसिका भुवि भाव. पीत राहा. भगवत स्वरूप होत नाही तोपर्यंत कथा मात्र एक जीवन. कथा हे जीवन असलं पाहिजे माणसाचं, लक्षात ठेवा. म्हणून महाराज म्हणतात कळी काळ पाया पडे, ज्याचे गरज ताप वाढे कळी काळ पाया पडे. अहो ज्याचे 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 गंज अर्धा तास झाला सांगायले, पण कुणाचे? तो पंढरीचा राणा, तो पंढरीचा पंढरीचा राणा पुसा 618 जना. महाराज म्हणले तो पंढरपूरचा राजा आहे. ऐकताय ना? सरपंच गावचा राजा,
आमदार तालुक्याचा राजा, खासदार जिल्ह्याचा बोला राजा, आहे का नाही? आणि मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा. मग देशाचा राजा कोण? बोला पंतप्रधान. चुकलं. देशाचा राजा राष्ट्रपती. राष्ट्र म्हणजे देश आणि पती म्हणजे मालक. राष्ट्राचा पती द्रौपदी मुर्मू. कळलं माझं बोलणं? द्रौपदी मुर्मू, बरोबर आहे ना? एक म्हण द्रौपदी मुरमुरी, कायला येतच नाही ते अण्णा. काही मुरमुर म्हणतंय, कोणी काय म्हणतंय, लक्ष देऊ नाही का? ते मुनगुंटीवार येतं, कोणी मानगुंटीवारच म्हणतंय. काय लक्ष द्या, ते जाऊ द्या, आपल्याला तिकडे जायचं नाही. देशाचा राजा कोण? राष्ट्रपती. पण जगाचा राजा कोण? कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर, जसा प्रगटला मना जसं येईल तसं, आसा विटेवर उभय ठेविले हात कटेवर. पुतळा चैतन्याचा, कानडा कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. हा नाम्याची खीर चाखितो, चोखोबाची गुरे राखितो. पुरंदराचा हा परमात्मा, वाली दामाजीचा. महाराज म्हणले तो पंढरपूरचा राजा आहे. हे मी सांगत नाही, पुसा सहाचं वाट राजा, तो या देवाचाही देव, बळीया माझा पंढरी. तो हा पंढरीचा राणा, पुसा सहाचं वाट राजना, चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. 36,000 वर्षापर्यंत राज्य करण्याचा आशीर्वाद देवाने ध्रुव बाळाला दिला. बरं का? एकदा माग JCB कड पहा, सगळे पापा एकदा सगळं. आता ट्रॅक्टर आला, ती बी पहा. गेला. आता आल्यावर सांगतो, तवरक मायाकडे पहा. विठाला विठाला लक्ष द्या माझ्याकडे. महाराज म्हणले 36,000 वर्षापर्यंत राज्य करण्याचा आशीर्वाद ध्रुव बाळाला दिला. बर का? आणि शेवटी आढळपदी बाळ बैसविला ध्रुव. आढळपद सुद्धा अजून बी ध्रुव तारा आहे ना, आजही लक्षात येते का? म्हणून आढळपद दिलं ध्रुव बाळाला. 36,000 वर्षापर्यंत राज्य आणि नंतर आढळपद. कशामुळं? भगवंताच्या चिंतनामुळं. चिंतिता जयासी भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्ष नको, वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. आम्हाला वैकुंठाला जाण्याची इच्छा आहे. आता वैकुंठ हा सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे बरं का. तुम्ही म्हणसाल कसं काय? माझ्या जीवनात मला लिहिता वाचता येतं तेव्हापासून आजपर्यंत निधनाच्या पत्रिकेवर मी नरकवासी वाचलं नाही, कैलासवासी, स्वर्गवासी, नाही तर वैकुंठवासी. 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी, आणि काकडा करून मेला तरी वैकुंठवासी. मग एका 90त जर वैकुंठ भेटता अंबादासराव, तर पावशेराचे टाळ वाजून छटाकाव आणायचे कशाला? बरोबर आहे. नरकवासी कोणी लिहित नाही. मग नरकात जात नाही का? लिहित नाही. लिहित नाही. ज्याचं जसं कर्म आहे त्याला तसं जावं लागेल ना, असं कसं काय? पण ती पद्धत झालेली नाही. ते पत्रिका छापणार म्हणतं काय छापू? एक म्हणतं कैलासवासी कर, महादेवाचं मंदिर आहे आपल्या कळंब्यात. दुसरं म्हणतं ते कैलासवासी नको, वैकुंठवासी कर. ते म्हणतं एका मिनिटात डिलीट, लगेच वैकुंठवासी.
म्हणजे तुम्हाला कैलासात न्यायचं का वैकुंठात न्यायचं हे पत्रिका छापणाराच्या हातात आहे, टाईप करणाराच्या. बरोबर आहे ना. पण एक बोलू तुम्हाला मोहन सर, वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. माझं बोलणं लक्षात. वैकुंठ टाईप करण्या एवढ्या सोप्या टाईपचं नाही. वैकुंठ मिळवण्यासाठी वेगळ्याच टाईपचं असावं लागतं. एवढी सोपी गोष्ट नाही वैकुंठ. हे बोलण्याच्या पद्धती आहे. माणसं मेल्यावर मी ते सावडाय गेलं की बोलत नाही, आणि तुमच्या नशिबात तर तेच आहे. बरोबर आहे ना. सावडाय गेलं की बरोबर आहे. मी लग्नात एक आशीर्वाद देत नाही, लखनच्या दिला होता फक्त. हे सांगतो ना, मला आठवण येते. मी असं लग्नात आशीर्वाद देत नाही. त्याचं कारण आहे का देत नाही, लक्ष देऊन ऐका. पहिलंच लग्न उशिरात लेट झालेलं असतं नाचण्यामुळं वगैरे. बरोबर आहे ना. लग्न झालेलं असतं लेट, आणि ते उन्हाळ्याचे दिवस, लेकरं बाळ रडायलेले, ते सगळं घामान माणूस हे झालेला, बेचैन झालेला. बरं कोणाच्या घरात जावं तर ओळखी पाळखीचं कोण नसतं, त्या मंडपात घामा झोकेळ झालेलं माणूस. आणि मग त्याच्या 2 तासानंतर पुन्हा ते नवरदेव ती नवरी ते असं हळूहळू चालतंय. एखाद्याला वाटतं अशी लात घालाव याच्यावर, एका लातच स्टेजवर घालाव का नेऊन. अरे चालणं का, एखादं मंतव्य का रोग झाला का रे याला चालणं म्हणावं पटपट. बरोबर येतं का नाही मनात ही. बरोबर आहे. उशीर झालेला असतो ना. आणि तदनंतर मग आशीर्वादाचे नावं येतात. हे आशीर्वाद देतील, ते आशीर्वाद देतील. बरं जे आशीर्वादात नाव घेतलं ते घरून भांडून आलेलं असतं, आणि याचा आशीर्वाद या दोघायला यायचा किती संसार सुखाचा चालल पहा तुम्ही आता. मग ते लग्नात अजून काही कोणाचा आशीर्वाद लागू झाला नाही. एक बोलू तुम्हाला लग्नातला आशीर्वाद. लग्न काढलेल्या वेळेत लावा, सगळे लोक आशीर्वाद देऊन जातात. टोटल लोकांच्या तोंडात काय असतं, काय माणसं आहेत हो, 1 मिनिट उशीर नाही केला हो. याला म्हणाव गाव, आणि याला म्हणाव माणसं, आणि याला म्हणाव लगन. हे अंतकरणातलं बोलणं म्हणजे आशीर्वादच असतो. कळलं. हे अंतकरणातून आलेले प्रेमाचे शब्द म्हणजे त्या दाम्पत्याला आशीर्वादच असतो. आणि लग्न उशीर लावल्यावर, अरे बापान पाहिलं का लग्न असं, आपल्या बाप जेलमी नाही पाहिलं बाबा हे लग्न, लाईट लागू द्या म्हणतात. अरे मग टाइम काढायला ठेवा किती. हे असं तळतळाटाचं बोलणं म्हणजे शाप आहे. कळलं माझं बोलणं. हे तळतळाटाचं बोलणं म्हणजे शाप आहे, लक्षात ठेवा. तिथं एक. आणि बरं आपण लग्नात बोलायला लागलो का खालचे माणसं दम धरत नाही ना. खालचे म्हणतात अरे उरक नाही पटके, लागला आशीर्वाद द्यायला माहित नाही आम्हाला. बरोबर आहे. असं होतं. आणि दुसरं सावडाय गेल्यावर बोलत नाही, त्याचं कारण सगळं खोटच बोलणं लागतं. ते कसं मेलं सांगता येत नाही, कसं वागलं सांगता येत नाही. बरोबर आहे ना. मग तिथं बोलणं लागतं सगळं खोटच. यांना जाऊन आपल्यामधून 4 दिवस पूर्ण झालेले आहेत. यायच्याबद्दल जर बोलायचं झालं तर गावाची वाट लावण्यात यायचा सिंहाचा वाटा आहे. पुतळ्याचं काम रखडलं यायच्याच मुळं, नाही तर एवढ्या दिवस आला असता. बरोबर आहे का नाही. यायनं कबूल केलेली वर्गणी कवा दिली नाही. हे तोंडान कवा कोणाला चांगलं बोलले नाही. यायनं होणारा सप्ताह कधी येऊन पाहिला नाही. यायला महाराज रथात बसलेला कवा जमला. बरोबर आहे का नाही. पण म्हणावं लागणारे मन मिळावू स्वभाव मंडळ ते आवाज ते. बरोबर आहे ना. मन मिळावू स्वभाव. दादाच्या जीवनाबद्दल बोलायचं झालं तर गावाच्या जडणघडणीमध्ये यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि यांच्या जाण्यानं एक पोकळी निर्माण झाली म्हणतात बा. पोकळी मी अजून नाही पाहिली ती पोकळी, नाही तर दरी पडली म्हणतात. दरी मी ती दरी पाहिली नाही आणि ती पोकळी पाहिली नाही. बरोबर आहे ना, लक्षात ठेवा. आणि यांच्या पश्चात पुढं ऐका ना, यांच्या पश्चात यांच्या परिवारामध्ये 2 मुलं 3 मुली, नातवंड पतवंड, आणि गावाची वर्गणी उधारीची. बरोबर आहे ना. असं यांच्या माग यांच्या पश्चात आहे. आणि भगवंतानं यायला पायाजवळ जागा द्यावी. मेव नाही का देवाचा. डायरेक्ट सोप्यावर नाही, खुर्चीवर नाही, पाय पलंगावरच का, पायाजवळच का. अरे ते पाय लक्ष्मीला लवकर मिळत नाही. पाय लक्ष्मीचे हाती.
तिशी यावे काकुले. लक्ष्मीला ते पाय लवकर मिळत नाही, हे म्हणण्याच्या पद्धती आहे. वैकुंठवासी एक प्रमाण सांगतो. वैकुंठी जावया तपाचे सायास, लागे करणे नास जीवा बहु. तपाचे सामर्थ्य तपिन्नला आमुप, आणि मग चिरंजीव कल्प वैकुंठ. तेव्हा वैकुंठ मिळते. एवढी सोपी गोष्ट आहे. तपेविन दैवत आणि दिदल्याविन प्राप्त. तपाशिवाय दैवत नाही आणि दिल्याशिवाय मिळत नाही. घेशी तेव्हा देशी, असे असे असं देशी. हा लक्षात ठेवा. तपाशिवाय दैवत नाही ना महाराज, आणि दिल्याशिवाय मिळत नाही. तपस्या एकच उदाहरण सांगणारे. देवाच्या नावामध्ये ताकद काय. वैकुंठ तसं दुर्लभ आहे, पण ते सुलभ कसं मिळेल. यत फलम नास्ती तपसा न योगे न समाधीना, तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात. कृतये ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै, द्वापारे परिचर्यानाम कलो तद्हारी कीर्तनात. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. कोणतं कीर्तन. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे 4-5 दिवसाचे. हा नाही, जळतील पापे जन्मांतरीचे. तृणाग्नी मेळे समरस झाले, तैसे नामे केले जपता हरी. हरी उच्चारणी अनंत पापराशी, जातील लयाशी क्षण मात्रे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. एकच उदाहरण सांगतो आणि थांबतो. माझं घड्याळ थांबत नाहीये. एकच उदाहरण सांगणार आहे. भगवंताच्या नामातली ताकद सांगतो ऐका. दोघं भाऊ होते. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. एवढंच उदाहरण सांगणार आणि थांबणार. एकाला भजन कीर्तन आवडायचं आणि एकाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. असं होतं बघा. ऐकताय ना सर्व. रावणाला रामाचं नाव जमत नव्हतं आणि बिभीषणाला भाऊच, पण रामाचं नाव घेतल्याशिवाय झोपत नव्हतं. दोघं भाऊच. हिरण्यकश्यपूला देवाचं नाव जमत नव्हतं, पण पोरग प्रल्हाद देवाचं नाव घेतल्याशिवाय झोपत नव्हतं. हे जुळून येणं लय अवघड आहे. कधी कधी नवरा परमार्थिक असतो तर बायको नसते, आणि कधी कधी बायको असली तर नवरा नसतो. कधी नवरा कीर्तनाला आला तर बायको टीव्ही पाहत बसती. कवा बायको कीर्तन आले तर नवरा टीव्ही पाहत बसतो, आणि बायको कीर्तनाहून घरी गेली की म्हणतो आली आमची संती. बरोबर आहे ना. हे जुळून येणं अवघड आहे. तुम्ही एवढं सुंदर सप्ताह करता, हे गावातल्या सगळ्यालाच बरं वाटत असेल असं समजू नका. अजिबात नाही. काही ना तर हे पॉम्पलेट पाहिलं, घ्या इकडे ते पत्रिका म्हणता तुम्ही का पॉम्पलेट. काही ना असं हे पॉम्पलेट पाहिलं का 7-8 जण असे गोळा होतात आणि असं धरतात. 8 दिवस झोपू देत नाहीत रे. आता हे अरे तू मर, गावाच्या बाहेर जाऊन पड 8 दिवस. गावात येऊ नको. ह्या दुर्योधनाच्या अवलादी आपल्याचे. आपले लोक आपल्या गोष्टीला विरोध करतात, ही शोकांतिका आहे. लक्षात ठेवा. 100% मुसलमानाला अल्लाह मान्य आहे, पण 50% हिंदू देवच नाही म्हणतात, ही शोकांतिका आहे. शोकांतिका आहे, देवच नाही म्हणतात. कोणत्याही मुसलमानाला भेटा गड्यावर, माझं चॅलेंज आहे तुम्हाला. त्याला अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का विचारा. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा भेटत नाही. अरे ते निवडून जरी आले तर म्हणतात कैसा हराया, ये अल्लाह की, हम अल्लाह के सिवा किसी को कुछ मानते नहीं है. विचार नाहीत करत ते पदाचा आणि फदाचा आणि कशाचा. अल्लाच्या पुढं कोणीच नाही. हे घेतलं पाहिजे. एवढं पोरग पण कट्टर असतं महाराज. बरं अल्लाह कसा आहे अजून ते पाहिलं नाही डोळ्याने. चित्र आहे का अल्लाचं. आपले देव तरी दिसतात आपल्याला. अरे आपल्या देव काही पिढ्यानं पाहिलेले आहेत नाही संत आपले, त्याच्यात पाहिलेलाच नाही कोणी. तरी कट्टरता किती आहे. कट्टरता किती आहे महाराज. आज आपण आपल्या देवाला मानाय तयार नाही. शोकांतिका आहे. लोक हे सप्ताह कीर्तन भजन म्हणलं की गाव बुडवणं म्हणतात. सप्ताह म्हणजे गाव बुडवणं. एवढ्याचे संडास बांधलेत, गाव सुधारणार नाही का. तू बांध ना. जे सप्ताह करायले ते सप्ताह करू दे, तू संडास बांधाय पुढं वय. बरोबर आहे ना. सगळ्यांना सगळ्या गोष्टी कराव्या असं थोडंच आहे. काही सप्त्यात पुढं असतील तर काही ना दुसऱ्या कामात पुढं व्हावं. आणि म्हणावं बाप आम्ही पुढं होतो, तुम्ही सहकार्य करतो. आम्ही इकडं रुची आहे आम्हाला, आम्ही इकडं पुढे आहे. लोकसंख्या किती आहे तुमच्या गावची. 5000. गावात 3,000 मोबाईल असतील का.
आपण 3,000 धरू, बरोबर आहे. महिला सोडून देऊ आपण, चला 3,000 मोबाईल गावात, एक मोबाईल 10,000चा आहे, साध्यात साधा. तसा फोल्ड जर घेतला आमच्या नामदेवराव सारखा तर तो 2.25 लाखाचा आहे. ॲपल घेतला तर तो 2.25 लाखाचा, जवळपास 1.5 लाखाचा आहे, बरोबर आहे. साध्यात साधा फोन 10,000चा आहे. 10,000 गुणिले 3,000, 3 कोटी रुपयाचे तुमच्या कळंब्यात मोबाईल आहेत. 3,000 गुणिले 300, 299चा महिन्याचा रिचार्ज आहे. 3,000 गुणिले 300, 3 त्रिक 9, 9 लाख रुपये तुमच्या गावचा महिन्याचा रिचार्ज आहे. 9 10 90 लाख आणि वरचे 9 दुनी 18 लाख, म्हणजे 1,18,00,000 रुपये तुमच्या गावचा वर्षाचा मोबाईलच्या रिचार्जचा खर्च आहे. होऊन सप्ताह 10 लाखात होईल, कळलं. होऊन सप्त्याला किती लाख लागतील? 10 लाख. शेंडीहून पाणी गेलं, बरोबर आहे ना. 10 लाख आज वाढून देणारे त्याच्या सगट धरले तरी आपलं. हा, लक्ष द्या, लक्ष द्या माझ्याकडे. नाही ते चुकून आलं, मी म्हणलं ना वयामानानं होता असं का. लक्ष द्या, लक्ष देतं माझं बोल. बरं आता याला तुम्ही खोटं म्हणणार आहे का? तुम्ही याला खोटं नाही ना म्हणू शकत. 1,09,00,000 रुपये तुमच्या गावचा महिन्याचा, 1,08,00,000 रुपये वर्षाचा मोबाईलचा रिचार्जचा खर्च आहे. साधा हिशोब सांगितला आम्ही मोबाईलच्या रिचार्जचा, 90 भिंगरी ढवारा याचा रिचार्ज तर किती मोठा होईल. मग त्याला कोणी विरोध केला का? मग कोणी म्हणाल मोबाईलला पर्याय काय महाराज, एवढा शानपणा करून सांगायले तुम्ही. तर मी कुठं म्हणतो वापरू नका, मी बी वापरतो, तुम्ही वापरा. पण जसा मोबाईलला पर्याय नाही तसा भजनाला सुद्धा पर्याय नाही. मोबाईल जर काळाची गरज आहे तर भजन ही उद्धाराची गरज आहे. लक्षात ठेवा बरं का. अरे खोट्या 3 तासाचा पिक्चर काढायचा तर 70-80 कोटी रुपये लागतात. खोटा येतो, त्याच्या अगोदर 4 ओळी असतात. नरेंद्र भाऊ, इस कहानी के सभी पात्र और घटनाएं काल्पनिक है, इसका कोई व्यक्ति या घटना से संबंध नहीं है. यदि किसी घटना का संबंध होगा तो मात्र इसे एक संयोग कहा जाएगा. या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहे, याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा, असं स्पष्ट लिहिलेलं असतं. तरी पिक्चर पाहताना बाया ढसाढस रडतात. त्या हिरोच्या माग गुंडे लागले तर ही घरातूनच म्हणती पळ रे माय, मरत काय नव. त्याला काय होत नाही व, तू नवऱ्याला टायमावर जेव घालव, नाही तर खरा हिरो मारशील व तू. बरोबर आहे का नाही सांगा. किती शोकांतिक आहे. अरे ते मनोरंजन विश्व आहे ना, याच्यात एवढं तल्लीन व्हावं माणसं. कीर्तनात असं आधी मधी कधी येऊन बसतात आणि पिक्चर पाहताना पहा तुम्ही. एखाद्याला मला अरे चाल ना पिक्चरला, मग चाल. अरे पण सुरू कधी झाला? 15च मिनिटं झाले सुरू झालाय. मग काय डोंबलं कळणार आहे का आता? सुरुवातीपासून पाहिला तर उद्धार होतो माणसाचा, नाही कळलं का तुम्हाला? हा, असं मधातूनच पाहिल्यावर आपल्याला स्वर्ग मिळेल का? लय किती शोकांतिक काय सांगा. मला सांगायचं काय, खोटा असून त्याच्यावर खर्च आहे ना. आम्हाला मला विरोध नाही त्याचा. मी फक्त आरसा दाखवतोय तुम्हाला. मी फक्त तुम्हाला आरसा दाखवतोय की हे पण तपासा, हे पण तपासा ना. त्याला कधी विरोध केलाय आपण? चला बोल. कधीच नाही हो. येऊन जाऊन धार्मिक कार्यक्रमालाच विरोध करतात लोक. तुमचं गाव चांगलं आहे म्हणून तेवढे रथन घोडेन फटाकेन तुम्ही लावू शकता, नाही तर काही गावात इच्छा असून करता येत नाही. लोक काय म्हणतील. तुमच्या गावचं कौतुक केलं पाहिजे महाराज. मला आनंद वाटतो, कौतुक केलं पाहिजे. एवढे अरे किती नाचत होते, मग हरी माणसं पण उत्साह साजरा करत होती. याच्यासाठी गाव खूप अंतकरण मोठं लागतं गावाचं. ते एक बसले राजू भाऊच ना, तुम्ही काय नाव आहे तुमचं? महादू भाऊ बसले तर ते उतरले आणि पुन्हा सरपंचाला बसवलं. सरपंच म्हणले बा सुटर आहे माझ्या अंगात, असं कुठं महाराजाजवळ बसू. ते म्हणा काय होत नाही, महाराज आपलाच येता. असंच झालं ना माधवराव? होय मायच्यान खरं सांगा, बरोबर आहे का नाही? झालं का नाही? किती उत्साह आहे का नाही हा? आणि मला आनंद वाटतो. मी असं लय मोठाडपण दाखवणार महाराज नाही बा. मोठं व्हावं पण किती. आपण बसल्यानंतर कोणी उभं नसावं ना आपण उठल्यानंतर कोणी बसलेलं नसावं, बस एवढंच मोठं व्हावं.
आनंद आहे का नाही त्याच्यात? थोडा वेळ बसले ते, म्या म्हणला त्या दोघायला म्हणलं तुम्ही काऊन नाही बसले? नाही हो म्हणे, आम्ही पुढं आनंद घेतो. काय मजा आहे, घ्या ना आनंद आहे तर करायला अडचण काय, पण जमत नाही. चला माझा मुद्दा जाईल, माझं घड्याळ थांबा ना. एका भावाला भजन कीर्तन आवडायचं आणि एका भावाला भजन कीर्तन म्हणलं की जमायचं नाही. एक दिवस एक पंजाबचे साधू त्यांच्या घरी आले आणि ते साधू आल्यानंतर या मोठ्या भावानं खंत व्यक्त केली त्या महाराजाकडे. म्हणे महाराज, माझा भाऊ कधी देवाचं नाव घेत नाही हो, पण माझी इच्छा आहे त्यानं देवाचं नाव घ्यावं, त्याचा उद्धार व्हावा. तुम्ही काहीतरी प्रयत्न करा, पण त्याला भजन करायला लावा. महाराज म्हणले मी 2 नाही 4 दिवस इथं राहतो, पण त्याला भजन करायला लावतो. आता या पठ्ठ्याचा नियम असा होता, महाराज घरी आले की हो घराच्या बाहेर निघून जायचा आणि महाराज गेले की मग घरी यायचा. पांडुरंगराव 4 दिवस महाराज तिथं राहिले, हा पठ्ठ्या 4 दिवस घरी आला नाही. महाराज म्हणले तो घरीच येत नाही तर त्याला भजन करायचं कसं सांगू? म्हणले एक काम करा, महाराज गेले अशी चर्चा तरी करा, मग तरी घरी येईल. महाराज गेले अशी चर्चा केली, महाराज दरवाजाच्या मागे लपून बसले आणि मग तो घरी आला आणि दरवाजातूनच वाकून पाहिलं का महाराज दरवाजाच्या मागून निघले आणि त्याच्या दंडाला धरले. तो म्हणे सोडा माझ्या दंडाला. महाराज म्हणले तू राम म्हणतोय दंडाला सोडतो. तो म्हणे मी तसं काही म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू राम म्हणजे तुझ्या दंडाला सोडतो. तो म्हणे मी म्हणणार नाही, तू माझ्या दंडाला सोडा. महाराज म्हणले तू जोपर्यंत राम म्हणत नाही तोपर्यंत तुझा दंड सोडत नाही. तो म्हणे तुम्ही किती बी वेळ माझा दंड धरावो, मी राम म्हणणार नाही. रेंज आली का तुम्हाला? मी राम म्हणणार नाही हे म्हणण्यात तो म्हणून गेला. मागच्या पावसाळी अधिवेशनात अब्बू आजमीने सांगितलं, अध्यक्ष महोदय हम वंदे मातरम नहीं बोल सकते, वंदे मातरम बोलना हमारे मजहब में नहीं है, हम वंदे मातरम नहीं बोल सकते. अरे हे सांगाय 3दा बोंबललास की, बरोबर आहे. तसे राम म्हणणार नाही याच्यात राम म्हणून गेले. महाराज म्हणले माझं काम झालं, हे रामनाम तुझ्याकडे जपून ठेव, याचं मोल करू नको. तो म्हणे तुम्ही माझ्या दंडाला सोडा गाड्या, पहिल्यांदा त्याला फक्त मोकळीक पाहिजे होती, सोडा म्हणे मी काही करत नाही. आणि ते महाराज मग निघून गेले. याचा अंतकाळ जवळ आला, वेळ कमी असल्यामुळं यमाचे यमदूत त्याला घेऊन गेले आणि वर कटगऱ्यामध्ये उभं केलं. जसं खाली कोर्ट आहे मोहनसर, तसं वरही कोर्ट आहे. गजू वरचा जे यमराज, वकील आहे चित्रगुप्त आणि आरोपी आहेत आपण. आपली चित्रगुप्ताकडे खातेवही आहे. आपण जे काही करतो ते चित्रगुप्त नावाचा एक दूत लिहित असतो, यमदूत. मग तिथं कटगऱ्यात उभं केल्यावर विचारल्या जाईल चित्रगुप्ताला, चला यांनी खाली काय काय केलं सांगा, याची खातेवही काढा. 90 घेत होता का? हो. एस करा. तमाशाला जात होता का? त्योच ठेवत होता. डबल एस करा. सप्त्याला वर्गणी देत होता का? याच्यातलीच दाबत होता. फुल्ली हाना. आपल्या सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार, सगळ्या कार्याचा हिशोब तिथं होणार आहे, बरं का? म्हणजे मग याने खाली काय काय केलं सांगा. चित्रगुप्तानं सांगितलं याची फारशी खातेवही तपासायचं काम नाही म्हणे, याच्या जीवनात सगळं पाप आहे, फक्त नकळत याच्या तोंडातून एकदा रामनाम निघलेलं आहे म्हणे. एकदा नकळत एक रामनाम याच्या तोंडातून निघलं, बाकी सगळं याच्या जीवनात पाप आहे. म्हणजे रामनामाचं फक्त अकाउंट उघडलं, जसं काही लोकांना जनधनचं खातं, त्याचं काम काहीच नाही, फक्त मोदीचे पैसे. कळलं माझं बोलणं? बाकी त्या खात्यात इनकमिंग नाही, आउट गोईंग नाही, स्टेटमेंट काढायचं काम नाही, काय नाही. तसं म्हणजे याने एकदा रामनाम घेतलेलं आहे. यमराजानं विचारलं त्याला, एका नामाचं पुण्य तुझ्याकडे आहे, बाकी तुझ्या जीवनात पाप आहे, काय तुझ्या पुण्याचं फळ अगोदर देऊ का पापाचं फळ अगोदर देऊ? त्याला वाटलं एकदा नकळत रामनाम निघलं आणि त्याचं काय पुण्य असणार आहे. म्हणे एका नामाचं पुण्य आहे ना. म्हणे हो, मग पहिल्यांदा ते देऊन टाका म्हणे, बाकी आपलं आपण पाहत बसू म्हणे, पहिल्यांदा ते द्या. आता यमाला कळलं नाही, एका नामाच्या पुण्याचं फळ मी याला देऊ काय? तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्याम. माझ्या बोलण्याला प्रमाण येता, तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघश्याम. काय त्या नामाचं महिमान करावं? म्हणे आपल्या देण्यात कमी जास्त झालं तर आपण नोकरदार माणसं, नाव तर आपल्या मालकाचं आहे, आपल्याला तर काही कळना. म्हणे आपल्याला कळना ना, चला मग आपल्या राजाकडे घेऊन जाऊ. देवाचा राजा कोण आहे? देवाचा राजा इंद्र, देशाचा राजा नरेंद्र, महाराष्ट्राचा राजा देवेंद्र. कळलं तुम्हाला? हा.
म्हणे याला आपण आपल्या राजाकडे घेऊन जाऊ. गेले इंद्राला म्हणले तुम्ही आमचे राजे आहात ना? म्हणले हो. यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय देऊ सांगा? इंद्र म्हणे अरे ते नाव घेतल्यामुळंच मला ही खुर्ची भेटली. इंद्राला आणि देवेंद्राला नाही कळलं. धन्यवाद, चला जाऊ द्या. हा लक्ष द्या माझ्या, काही गोष्टी अशा कळून घेतल्या की मजा येते. हा अरे म्हणले मी या नामामुळेच तर या खुर्चीवर आहे. मग पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारे मृत्यू लोकाक्षीने पुण्य मरते लोकम विशंती. लक्षात ठेवा, ते तम भुक्त्वा स्वर्ग लोकम विशालम क्षीणे पुण्य मरते लोकम विशंती. अरे हे पुण्य नसेल तर मी इथं बसू शकलो असतो का? मी या नामाचं मोल करू शकत नाही. म्हणले मग आपण जग निर्माण करणाऱ्याकडे घेऊन जाऊ. म्हणे ज्यानं तारीख घेतली त्याच्याकडे चला, जग निर्माण करणाऱ्याकडे घेऊन जाऊ. गेले ब्रह्मदेवाकडे. म्हणे तुम्ही जग निर्माण करणारे आहात ना? म्हणले हो. यानं एकदा रामनाम घेतलं, याला फळ काय द्यावं सांगा? लक्ष द्या माझ्याकडे. यानं एकदा रामनाम घेतलं, इकडे लक्ष द्या तुम्ही, याला फळ काय द्यावं सांगा? ब्रह्मदेवानं सांगितलं मी जग निर्माण करणारा आहे. या नामाचं मोल करण्याचा अधिकार मला नाही. त्या नामामुळंच मला जग निर्माण करण्याची ताकद मिळाली. तप करावं लागलं मला सुद्धा. सोपं आहे का ते? म्हणले मग आता एक काम करू. म्हणे जे रात्रंदिवस रामनाम घेतं त्या भगवान शंकराकडे जाऊ. भजन करी महादेव आणि रामपूजी सदाशिव. भगवान शंकराकडे जाऊ. लक्ष देऊन ऐका. गेले भगवान शंकराकडे. कोण कोण? एकदा रामनाम घेतलेला पठ्या, यमराज, इंद्र आणि ब्रह्मदेव. भगवान शंकराला म्हणले तुम्ही रात्रंदिवस रामनाम घेताना? म्हणले हो. मग याने एकदा रामनाम घेतले, याला फळ काय द्यावं सांगा? फळाच्या अपेक्षेने मी घेत नाही. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. मी फक्त माझं भजन करण्याचा आनंद घेतो. म्हणले मग आता काय? म्हणे आता ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे घेऊन जाऊ. पण हे एकदा रामनाम घेतलेलं बिथरलं. अर म्हणे चौगायला मेळ लागणं म्हणजे याच्यात काहीतरी पावर हाय. मग त्याच्यात पावर आली. ते म्हणे हो सकाळपासून पाहिलो म्हणे इकडून तिकडं तिकडून इकडं शांताबाई नुसतं फिरवायला लागले. म्हणजे तुम्हाला इकडं चला आणि तिकडं चला आणि तिकडं चला आणि काय द्यायचं तर पटकन द्या. ठरलेलं आहे ना, तुम्ही कशाला असेल. मी तिथलं सांगायलो ना, त्या नामाचं मोल ठरलेलं आहे. तुम्ही असं पुढं ऐकत जा ना, असं मध्येच काऊन हसता बरं तुम्ही? लक्ष द्या माझ्याकडे. काय द्यायचं तर पटकन इथं देऊन टाका म्हणे. चला मोकळं करा मला. सकाळपासून फिरवताय म्हणे मला तुम्ही. इकडं चला तिकडं चला तिकडं चला. एका नामाच्या पुण्याचं फळ देणं होत नाही. तुम्हाला काय म्हणावं म्हणे? ते म्हणले बाबा हे नाव मोठ्याचं आहे, आपल्याला तिकडं जावं लागेल. तो काय म्हणे माहिती? ते कोण आहे म्हणे? त्याला आपल्याकडे घेऊन या. अरे म्हणले जगाचा मालक आहे तो. म्हणे मग असं आपल्याला त्याच्याकडे जावं लागल. म्हणे मी येऊ शकत नाही. सकाळपासून चालवताय म्हणे, पाय दुखायले चालून चालून, मी चालू शकत नाही आता. एक म्हणे हाणायचं का याला? दुसरं म्हणे नको, आपल्या मालकाचं नाव घेतलेलं आहे, कमी जास्त झालं तर काय करायचं? दुसरं म्हणे अरे बाबा चल ना, एकच ठिकाण राहिले, 11 वाजून चालले, पटकन चल पटकन तुला मोकळं करतो. त्या महाराजाला बी जाऊ दे घरी, चल पटकन लवकर. ते म्हणे हे बघा मी चालू शकत नाही म्हणे गड्या आता. एक म्हणे मग पालखीत बसतो का? हा पालखीत बसतो म्हणे. महापौर करता का? मग येतो, करतो मदत तुम्हाला, काय अडचण नाही. हा पालखीत बसतो का? हा पालखीत बसतो म्हणे. मग पालखी आणली आणि हा एकदा रामनाम घेतलेला पठ्ठ्या पालखीत बसला. खांदेकरी कोण? भगवान शंकर, ब्रह्मदेव, इंद्र आणि यमराज. चौघायनं पालखी कांद्यावर घेतली आणि पालखी निघाली. कुठं? वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नाव. ज्याचं नाव आहे त्याच्याकडे पालखी निघाली. भगवंत सिंहासनावर बसलेले होते. समोरून आलेली पालखी पाहिली. देवान पालखी पाहिली आणि खांदेकरी पाहिली. म्हणजे खांदेकरी जर एवढे जबरदस्त आहेत तर बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. हनुमान प्रमाण, बरोबर आहे ना? बसणारा किती तपस्वी असला पाहिजे. आता आपण इथं बसून फायदा? एवढाले मोठाले माणसं जर पालखी घेऊन येत असतील तर इथं बसायला जमणार आहे का?
4 पावलं आडवं गेलं पाहिजे आपण. भगवंत उठले ना आडवे पालखीकडे निघाले आणि यात चौघांनी देवाकडे पाहिलं. अरे म्हणे याला तर आपण लहान समजू लागलो आणि याला पाहिल्याबरोबर तर देव उठून आला. आणि देवाला वाटलं याईन खांद्यावर घेतला म्हणल्यावर ह्यो किती मोठा असन. मिळत नाही ना आरक्षणावानी. गेलेलं कळण आणि गेलेलं कळण मिळत नाही महाराज. बघ बुद्धिवान माणसाचे काम आहे ते, बरोबर आहे का नाही. आपल्याला काय येड्या मुड्याला कळणार आहे महाराज. आपण करा भांडणं एवढं कळतं आपल्याला, दुसरं काय कळणार आहे आपल्याला. लक्ष द्या काय करावं कळना म्हणे बा. आता लक्षात द्या. भगवंत आडवे गेले आणि त्याच्या हाताला धरलं आणि त्याच्या हाताला धरून आणून आपल्या अर्ध्या सिंहासनावर बसवलं आणि त्याच्या शेजारी बसले आणि या चौघायला म्हणले कशासाठी येणं केलं. म्हणे विचाराय आता शिल्लक काय राहिलं. अहो म्हणे तुम्ही खांद्यावर 4 जण घेऊन आले, हे तपस्वी कोण आहेत. अहो म्हणे याच मॅटर होतं, याच मॅटर होतं म्हणे. अहो म्हणे बाई हाय कोण. अहो म्हणे बाबा काय सांगाव तुम्हाला आता. यानं फक्त एकदा तुमचं नाव घेतलं आणि याचं मोल आम्हाला विचारलं. तुमच्या नावाचं मोल आम्हाला सांगता येईना. मग याला म्हणलं तुमच्याकडे चला. यो म्हणे चालत नाही. मग म्हणलं पालखीत बस महापौर करतो. हा कळलं तुम्हाला. हा पालखीत बस. मग यमायंग संपी जातो. आता अडचण काय, देशाच्या कल्याणासाठी काय होत असते तेव्हा, गावच्या विकासासाठी. म्हणले बाबा आता तू चल आमच्या बरोबर. आणि मग तुमच्याकडे घेऊन आलो म्हणे देवा. आता याला द्यायचं शिल्लक राहिलं काय. अहो या आमच्या खांद्यावर बसून आलो आणि तुमच्या खुर्चीवर जाऊन बसलं. अजून याला फळ तरी काय द्यायला पाहिजे सांगा. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे.